मी किशोर शांताराम बुद्धी, शेलगाव उजाळ, तालुका शेगाव, जिल्हा बुलढाणा. मी इंडियन ओव्हरसीज बँकेतून 2015 मध्ये माझ्या घरासाठी शेलगाव उजाळ येथील प्लॉट नंबर 3150 हा गहाण ठेवला होता. गहाण ठेवल्यानंतर त्याचे नियमित हप्ते वगैरे मी ते भरले. त्याच्यानंतर 19 पासून ते थोडे पेंडिंग पडले. दुष्काळी असल्यामुळे शेताच्या बाजूला खदान असल्यामुळे त्या खदानीने शेताच्या पिकाचे नुकसान झाले. त्याच्यामुळे मी भरू शकलो नाही. त्यावेळेस त्याच्यानंतर मी त्यांना निवेदन दिलं की बा मी या तुमच्या गृहकर्जाचे पूर्ण पैसे भरण्यास तयार आहे. त्यांनी माझा प्लॉट नंबर 3150 जे आहे ते गहाण दिलेलं आहे ते सोडून ते 3150 हे घेण्याच्या तयारीत आहे. माझं म्हणणं. त्यांनी ऑनलाईन प्लॉट विकलेला आहे असं. हा, ऑनलाईन त्यांनी प्लॉट विकला. पैसे भरायला गेलो त्यांनी म्हटलं मी ऑनलाईन प्लॉट विक्री काढून दिला. 50 मी दिलेला त्यांना. तुमचा जो 3150 प्लॉट आहे हा, त्याचे पैसे मी भरायला तयार आहे. 3150 चे मी पैसे भरायला पूर्ण पैसे भरायला तयार आहे. बँकेकडून तुम्हाला काय उत्तर देईल? बँकेकडून नाही, त्यांनी जप्तीचं हे आणलं होतं. 3150 ची ऑर्डर आणली होती. कालांतरी त्याला 7 महिने झाले. 3150 प्लॉट तिथं उपलब्धच नव्हता. त्याच्यानंतर त्यांनी 3150 ए म्हणून त्यांनी ते पाहिजे आम्हाला असे त्यांनी सांगितलं मला. या बाबतीत तुम्ही प्रशासनाच्या दरबारात गेले, त्याला काय सांगणार आहात? त्यांना सांगण्यात आलं, त्यांना म्हणणं कलेक्टर साहेबांनी त्यांची ऑर्डर आहे की बा 3150 आणि हे अपच आहे. आधी मी मॉर्गेज केलेला 50 आहे. यांनी ते कलेक्टर ऑफिसला सांगून झालं की बा 50, 31 आणि हा एकच प्लॉट आहे. आणि 50 गहाणपत्र मी दिलेलं 50 त्याचा उल्लेखच केला नाही. कलेक्टर साहेबांना निवेदन दिल्यानंतरही त्यांचं म्हणणं पडलं आम्ही ऑर्डर आमची झाली, तुम्ही पुढे जाऊ शकता. पुढे म्हणजे अपील, कलेक्टरच्या विरोधात अपील मध्ये जाऊ शकता तुम्ही. माझ्यासोबत हे अन्याय झालेला आहे. माझ्यावर मी जे गहाणपत्र दिलेलं आहे 3150 प्लॉट, त्याचे मी पूर्ण आज रोजी हे पैसे पूर्ण भरायला तयार आहे. मग आता तुमची काय मागणी आहे? माझी मागणी आहे की बा माझा 3150 ए हा प्लॉट मी मॉर्गेज करून दिलेला नाहीये, गहाणपत्र करून दिलेला नाहीये. एक दुसरी मग ते ताब्यात घेऊ नये. व दुसरा आहे की मी पूर्ण पैसे बँकेचे जे आज रोजी जे प्लॉट आहे गहाण त्याचे पूर्ण पैसे भरायला तयार आहे. तिसरं असं आहे की आता पावसाळी दिवस असल्यामुळे शेतकऱ्यांचे घराला तुम्ही परिवाराला मला बेघर करू नये. ते तर शेती सांगितलं. एवढ्या माझ्या 3 मागण्या आहेत. ठीक आहे, धन्यवाद.